नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या विशेष मॅरेथॉन सेशनमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या अत्यंत महत्त्वाच्या घटकांवरील 100 प्रिव्हियस इयर पॅटर्न बेस्ड क्वेश्चन पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. तर त्यामध्ये आपण अध्यापनाची संकल्पना व स्वरूप यावर प्रश्न बघणार आहोत. त्यानंतर अध्यापनाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, अध्यापनाचे स्तर, स्मृती, बोध आणि चिंतन स्तर या घटकावरती दरवर्षी एक क्वेश्चन हा विचारला जातो. त्यामुळे आपण यावरील सुद्धा प्रश्न बघणार आहोत. त्यानंतर ब्लूम टॅक्सॉनॉमी, त्यानंतर अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये, शिक्षकांची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर प्रेरणा आणि शिकवण्यावर परिणाम करणारे घटक, त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्हिजम, कम्युनिकेशन प्रोसेस काय असते, त्यानंतर कम्युनिकेशन बॅरियर्स म्हणजेच संप्रेषणाचे अडथळे जे आहेत त्यावरसुद्धा आपण क्वेश्चन बघणार आहोत. त्यानंतर इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, त्याचबरोबर ICT, परत अध्यापन करण्याची जी साधने आहेत त्यावरसुद्धा आपण क्वेश्चन बघणार आहोत. मूल्यमापन व मूल्यमापनाचे प्रकार, त्यानंतर ॲक्शन रिसर्च, NEP, MOOCs जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, LMS त्यावरसुद्धा आपण प्रश्न बघणार आहोत. या 100 प्रश्नांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा जवळपास संपूर्ण अभ्यासक्रम हा रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 1, खालील विधाने विचारात घ्या. मेमोरी लेवल टीचिंगमध्ये शिक्षकांची भूमिका प्रमुख असते. नेक्स्ट, अंडरस्टँडिंग लेवल टीचिंगमध्ये विद्यार्थ्यांना संकल्पनामधील संबंध समजून घेण्यास मदत केली जाते. रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंगमध्ये समस्या निराकरण व चिकित्सा विचार विकसित होतात. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत हे ओळखा. ऑप्शन A फक्त 1 आणि 2, ऑप्शन B फक्त 2 आणि 3, ऑप्शन C 1, 2 आणि 3, ऑप्शन D फक्त 1 आणि 3. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन तुम्ही केअरफुली वाचा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन C 1, 2 आणि 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी ब्लूम्स रिवाइज टॅक्सॉनॉमीचा योग्य क्रम कोणता? ऑप्शन A रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, ॲनालाइज, इव्हॅल्युएट, क्रिएट. ऑप्शन B रिमेंबर, अप्लाय, अंडरस्टँड, ॲनालाइज, क्रिएट, इव्हॅल्युएट. ऑप्शन C अंडरस्टँड, रिमेंबर, अप्लाय, इव्हॅल्युएट, ॲनालाइज, क्रिएट. ऑप्शन D रिमेंबर, ॲनालाइज, अप्लाय, अंडरस्टँड, इव्हॅल्युएट, क्रिएट. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन A रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, ॲनालाइज, इव्हॅल्युएट आणि क्रिएट. हा काय आहे? ब्लूम टॅक्सॉनॉमीचा योग्य क्रम आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अजर्शन रिझनवरती क्वेश्चन आहे. तर अजर्शन आहे फॉर्मेटिव्ह असाइनमेंट ही असाइनमेंट ऑफ लर्निंग मानली जाते. तर रिझन ती विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील त्रुटी ओळखून सुधारणा करण्यास मदत करते. A आणि R दोन्ही बरोबर व R हे योग्य स्पष्टीकरण आहे. B A आणि R दोन्ही बरोबर पण R हे स्पष्टीकरण नाही. C A बरोबर पण R चुकीचे आहे. D A चुकीचे पण R बरोबर. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन A आणि R दोन्ही बरोबर व R हे Aचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 4, खालीलपैकी कोणती परिस्थिती रिफ्लेक्टिव्ह टीचिंगचे सर्वोत्तम उदाहरण आहे? A शिक्षक नोट्स वाचून शिकवतात. ऑप्शन B विद्यार्थी व्याख्यापाठ करतात. ऑप्शन C विद्यार्थी सामाजिक समस्येचे विविध दृष्टिकोनातून विश्लेषण करतात. ऑप्शन D शिक्षक गृहपाठ तपासते. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन C विद्यार्थी सामाजिक समस्येचे विविध दृष्टिकोनातून विश्लेषण करतात. नेक्स्ट क्वेश्चन, कम्युनिकेशन मॉडेलमध्ये नॉईज म्हणजे काय? ऑप्शन A संदेश पाठविणारा, ऑप्शन B संदेश प्राप्त करणारा, ऑप्शन C संप्रेषणात अडथळा निर्माण करणारा घटक, ऑप्शन D अभिप्राय. स्टुडंट्स, नॉईजवर याआधीसुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, फक्त तो वेगळ्या अँगलने विचारलेला होता, हा वेगळ्या अँगलने विचारलेला आहे.
तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे संप्रेषणात अडथळा निर्माण करणारा घटक. नेक्स्ट क्वेश्चन. खालील जोड्या जुळवा. लिस्ट 1 आणि लिस्ट 2. फ्लँडर्स इंटरॅक्शन ॲनालिस, ब्लूम टॅक्सॉनॉमी, मॉरिसन अंडरस्टँडिंग लेवल, हंट रिफ्लेक्टिव्ह लेवल. तुम्ही ABCD व्यवस्थित बघा आणि उत्तर सांगा. तर आपलं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन ए. फ्लँडर्सनी काय दिलं, इंटरॅक्शन ॲनालिसिस. ब्लूमचे काय आहे, टॅक्सॉनॉमी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि मॉरिसनने अंडरस्टँडिंग लेवल आणि हंटने रिफ्लेक्टिव्ह लेवल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना एकाच समस्येचे विविध उपाय शोधण्यास सांगतं. हे कोणत्या प्रकारच्या विचारांशी संबंधित आहे? ऑप्शन ए कन्व्हर्जंट थिंकिंग, ऑप्शन बी डिव्हर्जंट थिंकिंग, ऑप्शन सी मेकॅनिकल थिंकिंग, ऑप्शन डी रिप्रोडक्टिव्ह थिंकिंग. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी डिव्हर्जंट थिंकिंग. क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी कोणते गुण इफेक्टिव्ह टीचरचा निर्देशक नाही? ऑप्शन ए एम्पथी, ऑप्शन बी सब्जेक्ट कॉम्पिटन्सी, ऑप्शन डी सी प्रिज्युडिसाइज, ऑप्शन डी क्लासरूम मॅनेजमेंट. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे डिव्हर्जंट थिंकिंग. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए वार्षिक परीक्षा, ऑप्शन बी सत्र अंतपरीक्षा, ऑप्शन डी वर्ग चाचणी, ऑप्शन डी प्रवेश परीक्षा. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे वर्ग चाचणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. मायक्रो टीचिंगचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन ए मोठा वर्ग, ऑप्शन बी कमी वेळ व कमी विद्यार्थी, ऑप्शन सी पूर्ण अभ्यासक्रम, ऑप्शन डी वार्षिक मूल्यमापन. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे कमी वेळ व कमी विद्यार्थी. प्रश्न 10. शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य नसलेला घटक कोणता? ऑप्शन ए विषय ज्ञान, ऑप्शन बी संवाद कौशल्य, ऑप्शन सी वर्ग व्यवस्थापन, ऑप्शन डी जातीय पक्षपात. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी जातीय पक्षपात. प्रश्न 11. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये संदेशाचे अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए इनकोडिंग, ऑप्शन बी डिकोडिंग, ऑप्शन सी फीडबॅक, ऑप्शन डी चॅनल. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे डिकोडिंग. प्रश्न 12. खालीलपैकी कम्युनिकेशन बॅरियर नाही? ऑप्शन ए सिमेंटिक बॅरियर, ऑप्शन डी फिजिकल बॅरियर, ऑप्शन सी सायकोलॉजिकल बॅरियर, ऑप्शन डी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. त्यानंतर प्रश्न 13. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीचा विकास करणारी पद्धत कोणती? ऑप्शन ए लेक्चर मेथड, ऑप्शन बी क्वेश्चन आन्सर, ऑप्शन सी प्रॉब्लेम सॉल्विंग, ऑप्शन डी डिक्टेशन. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रश्न 14. इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचे प्रमुख उद्दिष्टे काय? ऑप्शन ए विशेष विद्यार्थ्यांना वेगळी ठेवणे, ऑप्शन बी सर्वांना समान संधी देणे, ऑप्शन सी फक्त गुणवत्त विद्यार्थ्यांना शिकवणे, ऑप्शन डी विशेष शाळा सुरू करणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी सर्वांना समान संधी देणे. प्रश्न 15. ब्लूमच्या अफेक्टिव्ह डोमेनमधील स्तर कोणता? ऑप्शन ए ॲप्लिकेशन, ऑप्शन बी ॲनालाइज, ऑप्शन सी व्हॅल्युइंग, ऑप्शन डी सिंथेसिस. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी व्हॅल्युइंग. प्रश्न 16. ICTचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए अध्यापन अधिक प्रभावी करणे, ऑप्शन बी शिक्षकांची संख्या कमी करणे, ऑप्शन सी परीक्षा बंद करणे, ऑप्शन डी पुस्तके बंद करणे. तर आपला योग्य पर्याय असणार आहे अध्यापन अधिक प्रभावी करणे. प्रश्न 17. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने निरीक्षण करण्यास काय म्हणतात? ऑप्शन ए प्लेसमेंट इव्हॅल्युएशन, ऑप्शन बी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, ऑप्शन सी कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, ऑप्शन डी फायनल इव्हॅल्युएशन. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. क्वेश्चन नंबर 18. हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए रिकॉल, ऑप्शन बी रिकॉग्नायझेशन, ऑप्शन सी ॲनालाइज, ऑप्शन डी मेमोरायझेशन. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ॲनालिसिस. प्रश्न 19. फीडबॅकमुळे अध्यापन प्रभावी होते कारण? ऑप्शन ए विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मिळते, ऑप्शन बी परीक्षा सोपी होते, ऑप्शन सी गृहपाठ कमी होतो, ऑप्शन डी वर्ग लवकर संपतो.
तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मिळते. प्रश्न 20, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनचे मुख्य उद्दिष्टे काय? ऑप्शन ए, गुण देणे. ऑप्शन बी, विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधणे. ऑप्शन सी, रँक ठरविणे. ऑप्शन डी, पदोन्नती देणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधणे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अध्यापनात कोणत्या कौशल्यावर भर दिला आहे? ऑप्शन ए, पाठांतर. ऑप्शन बी, रटाळ शिक्षण. ऑप्शन सी, चिकित्सक विचार व सृजनशीलता. ऑप्शन डी, फक्त परीक्षा. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे चिकित्सक विचार आणि सृजनशीलता. प्रश्न 22, खालीलपैकी कोणती विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धत आहे? ऑप्शन ए, व्याख्यान पद्धती. ऑप्शन बी, प्रकल्प पद्धत. ऑप्शन सी, कथन पद्धत. ऑप्शन डी, स्पष्टीकरण पद्धत. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रकल्प पद्धत. प्रश्न 23, विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्या सोडविण्यासाठी गटामध्ये काम देणे ही कोणती पद्धत आहे? ऑप्शन ए, प्रोग्राम लर्निंग. ऑप्शन बी, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. ऑप्शन सी, लेक्चर मेथड. ऑप्शन डी, ड्रिल मेथड. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. प्रश्न 24, खालीलपैकी कोणते दृकश्राव्य अध्यापन साधन आहे? ऑप्शन ए, फळा. ऑप्शन बी, नकाशा. ऑप्शन सी, स्मार्ट बोर्ड. ऑप्शन डी, चार्ट. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, स्मार्ट बोर्ड. प्रश्न 25, आदर्श मूल्यमापनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन ए, वस्तुनिष्ठता. ऑप्शन बी, विश्वसनीयता. ऑप्शन सी, वैधता. ऑप्शन डी, उपयुक्तता. तर सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे वैधता. प्रश्न 26, रचनावादी वर्गखोलीचे वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन ए, शिक्षक ज्ञानाचा एकमेव स्रोत असतो. ऑप्शन बी, विद्यार्थी सक्रिय ज्ञाननिर्मिती असतात. ऑप्शन सी, पाठांतराला प्राधान्य असते. ऑप्शन डी, एकमार्गी अध्यापन असते. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, विद्यार्थी सक्रिय ज्ञाननिर्मिती असतात. प्रश्न 27, फ्लँडर इंटरॅक्शन ॲनालिसिसमध्ये शिक्षकाच्या वर्तनाच्या किती श्रेणी आहेत? ऑप्शन ए, 5. ऑप्शन बी, 6. ऑप्शन सी, 7. ऑप्शन डी, 8. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 7. प्रश्न 28, फीडबॅक हे प्रभावी अध्यापनाचे आवश्यक घटक का मानले जाते? ऑप्शन ए, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील त्रुटी समजतात. ऑप्शन बी, परीक्षा सोपी होते. ऑप्शन सी, गृहपाठ कमी होतो. ऑप्शन डी, वर्ग नियंत्रण वाढते. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील त्रुटी समजतात. प्रश्न 29, ब्लूमच्या अफेक्टिव्ह डोमेनमध्ये व्हॅल्युइंग नंतर कोणता स्तर येतो? ऑप्शन ए, रिसिव्हिंग. ऑप्शन बी, रिस्पॉन्डिंग. ऑप्शन डी, ऑर्गनायझेशन. ऑप्शन डी, कॅरेक्टरायझेशन. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ऑर्गनायझेशन. प्रश्न 30, डिव्हर्जंट थिंकिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, गिलफोर्ड. ऑप्शन बी, स्किनर. ऑप्शन सी, थ्रोंडाईक. ऑप्शन डी, वॅटसन. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गिलफोर्ड. प्रश्न 31, टीचिंग फॉर क्रिएटिव्हिटीमध्ये शिक्षकांची भूमिका काय असते? ऑप्शन ए, नियंत्रक. ऑप्शन बी, माहिती देणारा. ऑप्शन सी, सुलभकर्ता. ऑप्शन डी, परीक्षक. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सुलभकर्ता. प्रश्न 32, क्रिटेशन रेफरन्स इव्हॅल्युएशनचे उदाहरण काय? ऑप्शन ए, नेट, सेट. ऑप्शन सी, ड्रायव्हिंग टेस्ट. ऑप्शन डी, मेरिट टेस्ट. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, ड्रायव्हिंग टेस्ट. प्रश्न 33, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन कोणत्या घटनात्मक मूल्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए, समानता. ऑप्शन बी, स्वातंत्र्य. ऑप्शन सी, न्याय. ऑप्शन डी, वरील सर्व. तर आपलं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन डी, वरील सर्व. प्रश्न 34, लर्निंग विदाऊट बर्डन अहवालाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए, यशपाल. ऑप्शन बी, कोठारी. ऑप्शन सी, मुदलियार. ऑप्शन डी, राधाकृष्ण. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, यशपाल. प्रश्न 35, कम्युनिकेशन सायकलमधील अंतिम टप्पा कोणता? ऑप्शन ए, इनकोडिंग. ऑप्शन बी, मेसेज. ऑप्शन सी, फीडबॅक. ऑप्शन डी, चॅनल. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, फीडबॅक. प्रश्न 36, मेटाकॉग्निशनचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए, पाठांतर. ऑप्शन बी, स्वतःच्या शिकण्याचे निरीक्षण. ऑप्शन सी, गृहपाठ लिहिणे. ऑप्शन डी, नक्कल करणे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, स्वतःच्या शिकण्याचे परीक्षण करणे. प्रश्न 37, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन ए, पियाजे. ऑप्शन बी, ब्रुनर. ऑप्शन सी, वायगोस्की. ऑप्शन डी, स्किनर.
तर आपलं योग्य उत्तर असणार आहे वायगोस्की. प्रश्न 38, चिकित्सक विचारांचा विकास करणारी सर्वात योग्य पद्धत कोणती? ऑप्शन ए व्याख्यान, ऑप्शन बी समस्या निराकरण, ऑप्शन सी पाठांतर, ऑप्शन डी प्रात्यक्षिक. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी समस्या निराकरण. प्रश्न 39, समेटिव्ह असाइनमेंटचे वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन ए सतत चालणारे, ऑप्शन बी डायग्नॉस्टिक, ऑप्शन सी अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतले जाणारे, ऑप्शन डी उपचारात्मक. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतले जाणारे. प्रश्न 40, NEP 2020मध्ये मूल्यमापनासाठी कोणत्या दृष्टिकोनावर भर दिला आहे? ऑप्शन ए असाइनमेंट ऑफ लर्निंग, ऑप्शन बी असाइनमेंट फॉर लर्निंग, ऑप्शन सी कॉम्पिटन्सी बेस्ड असाइनमेंट, ऑप्शन डी बी आणि सी. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी बी आणि सी. प्रश्न 41, ब्रुनर, वायगोस्की, पियाजे आणि स्किनर यांच्या खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य आहेत? ऑप्शन ए डिस्कवरी लर्निंग ब्रुनर, ऑप्शन बी झेपेडी वायगोस्की, ऑप्शन डी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट पियाजे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न 42, विद्यार्थ्यांचा संशोधन प्रकल्प देणे ही कोणती पद्धत आहे? ऑप्शन ए लेक्चर मेथड, ऑप्शन बी प्रोजेक्ट मेथड, ऑप्शन सी ट्युटोरियल, ऑप्शन डी डेमॉन्स्ट्रेशन. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रोजेक्ट मेथड. प्रश्न 43, मायक्रो टीचिंग सायकलचा योग्य क्रम कोणता? ऑप्शन ए प्लॅन, टीच, फीडबॅक, रिप्लाय, रिटेक, ऑप्शन बी टीच, प्लॅन, फीडबॅक, ऑप्शन सी प्लॅन, फीडबॅक, टीच, ऑप्शन डी टीच, रिटेक, ऑप्शन बी फीडबॅक. आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए प्लॅन, टीच, फीडबॅक, रिप्लाय आणि रिटीच. प्रश्न 44, आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशनचा केंद्रबिंदू कोणता? ऑप्शन ए शिक्षक, ऑप्शन बी अभ्यासक्रम, ऑप्शन सी लर्निंग आउटकम्स, ऑप्शन डी परीक्षा. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी लर्निंग आउटकम्स. प्रश्न 45, टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? ऑप्शन ए विषय ज्ञान, ऑप्शन बी संवाद कौशल्य, ऑप्शन सी सहानुभूती, ऑप्शन डी वरील सर्व. तर योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न 46, इव्हॅल्युएशन इज नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ एज्युकेशन लाईफ इटसेल्फ हे विधान कोणी दिले? ऑप्शन ए जॉन डिवे, ऑप्शन बी गांधी, ऑप्शन सी टागोर, ऑप्शन डी रुस्सी. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए जॉन डिवे. प्रश्न 47, LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए मूडल, ऑप्शन बी स्कॅनर, ऑप्शन सी प्रिंटर, ऑप्शन डी कॅल्क्युलेटर. आपलं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन ए मूडल. प्रश्न 48, डायग्नॉस्टिक टीचिंगचा मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन ए रँक देणे, ऑप्शन बी कमतरता शोधणे, ऑप्शन सी पदोन्नती देणे, ऑप्शन डी प्रमाणपत्र देणे. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कमतरता शोधणे. प्रश्न 49, रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिशनर ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? ऑप्शन ए डोनाल्डसन, ऑप्शन बी ब्लूम, ऑप्शन सी पियाजे, ऑप्शन डी स्किनर. तर आपलं योग्य उत्तर आहे डोनाल्ड शेकॉन. प्रश्न 50, प्रभावी शिक्षकाची सर्वात योग्य व्याख्या कोणती? तो जास्त माहिती देतो, जो जास्त गृहपाठ देतो, जो अर्थपूर्ण शिक्षण घडवतो, जो कठोर शिस्त राखतो. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी जो अर्थपूर्ण शिक्षण घडवतो.